पुण्यात आज राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाआधी रात्री एनएसयूआय आणि अभाविपमध्ये वाद झालेला आहे। कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं मला एनएसयूआयने बोलायला लावलं असं विद्यार्थिनींनी म्हटलेलं आहे। तर मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा अभाविपचा आरोप आहे। विद्यार्थिनीला अभाविपनं धमकावून माफी मागायला लावली असं एनएसयूआयचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं असं अभाविपने म्हटले। विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम, सतेज पाटील यांनी ठिय्या आंदोलन केले। दरम्यान काँग्रेस आज अभाविप विरोधात तक्रार दाखल करणार आहे। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे लोक आले होते, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिप्युलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे, जिथेमध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावी लागतील, जे सरसर चुकीचं आहे। यासाठी मी कॉलेजची माफी मागते। काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं, या भगिनीला मारलं आमच्या। माझी ओढणी खेचून मला मागे घेतलं आणि मला आई बहिणीवरनं खणखण शिव्या दिल्या त्या मुलांनी। आणि मला तुमचा आक्षेप काय होता नक्की? ज्या मुलीने बाईट दिली त्या मुलीला मॅनिप्युलेट करून त्यांनी बाईट दिली। आपण पाहतोय की या ठिकाणी करण्यात येत आहे काय काय झालं काय? आम्ही म्हणतोय का की पोरांना घेऊन मध्ये जातो, आम्ही म्हणतोय तुमच्या पोलीस कॉन्स्टेबल सोबत द्या, आम्ही 2 जणी जातो, आम्ही बघून येतो। तुम्ही ब्लॅकमेलिंग करून त्या पोरीकडून आज व्हिडिओ करून घेतलाय, तो व्हिडिओ आमच्याकडे विद्यापीठ प्रशासनाची माफी मागायला लावली आहे। एका अनाथ मुलीला जिचे तुम्ही 3 वर्ष स्कॉलरशिप दिली नाही, त्या पोरीने तिच्यासाठी आवाज उठवला, आज तुम्ही तिला माफी मागायला लावली, तिला धमकावलं, तिला एका रूम मध्ये बंद करून ठेवलं आणि आम्हाला साधं हे बघू दिलं जात नाहीये की ती पोरगी सेफ आहे की नाही म्हणून। मारहाण झाली आहे का? एनएसयूआयच्या मुलींना मारहाण झाली, ज्या मुलींनी आवाज उठवला त्या लोकांनी मारहाण केली आहे। ती पोरगी आम्हाला धक्काबुक्की केली, जेव्हा आम्ही त्या मुलीच्या न्यायासाठी तिथे गेलेलो, त्यासाठी भांडायला गेलेलो, हे आमच्या विरोधात नारे लावतात हे एबीव्हीपीचे गुंड। त्यानंतर धक्काबुक्की करायची लायकी आहे का एवढी? स्टुडंटसाठी हे म्हणतात एबीव्हीपी आहेत म्हणतात आणि स्टुडंट्सच्या विरोधात सगळं करायला लागलात। लाज वाटायला पाहिजे या प्रशासनाला। जबाबदार नक्की हे सगळं पोलिसांचं काम आहे दादा। हे आम्हाला व्हिडिओ आला, आम्हाला अलिगेशन आला, आम्ही पटकन आलो आमच्या स्टुडंट्सची हेल्प करायला। आम्हाला स्टुडंट्सला भेटायला 20 मिनिटं आज जाऊ दिलं नाही, बाहेर आम्ही तिथं तडमत थांबलेलो। छात्रों की गूंज हा कार्यक्रम आम्ही राजकीय न ठेवता केवळ हा शैक्षणिक स्वरूपाचा आणि युवकांच्या संदर्भातला कार्यक्रम आहे। त्यामध्ये भरभरून मिळणारा जो प्रतिसाद आहे, या प्रतिसादाच्या अनुषंगानं कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो। या तयारीला कुठेतरी गालबोट लावावं, या प्रकरणात असं काहीतरी एक स्टंट करावा की जेणेकरून येता कामा नये, अशा प्रकारचा यांचा असणारा हा कट होता, हे कारस्थान होतं, हे वेळीच त्या ठिकाणी हे कुठेतरी मोडून निघालंय। एबीव्हीपी बीजेपी चे संस्कारची मानसिकता किती तुच्छ आहे, किती विकृत आहे की 9 नंतर 6 नंतर मुलींना हॉस्टेलमध्ये कोंडून ठेवतात, राहुलजींच्या विरोधात घाणेरडे शब्द वापरतात।
मुलींना कोंडून ठेवतात. कार्यक्रम बिघडवण्याचा फक्त त्यांचं षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीस घाबरलेत कारण का एवढा चांगला रिस्पॉन्स छात्रों की गुणसाठी. NSUIचे कार्यकर्ते त्या मुलींना वाचवायला आले, त्यांच्यावरच तुम्ही लाठीमार करता, ही कुठली पद्धत आहे मला कळत नाही. आम्ही गेले 8 दिवस झाला हा कार्यक्रम शांततेत व्हावा म्हणून यासाठी प्रयत्न करतोय. मात्र या ठिकाणी भाजप त्याला एक वेगळा कलर देण्याचा प्रयत्न करते, कारण की भाजपनं धास्ती घेतलेली आहे या कार्यक्रमाची. छात्रों की गुंजच्या कार्यक्रमाची धास्ती घेतल्यामुळं अशा पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी केले जात आहेत. आम्ही त्याचा निषेध या ठिकाणी करतो आणि या भगिनींना आमच्या जे प्रोटेक्शन लागेल ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दिलं जाईल. छात्री की गुंजच्या कार्यक्रमाला मिळतोय, प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 30,000हून जास्त रजिस्ट्रेशन झालंय आणि तो प्रतिसाद ह्या सत्ताधारी पक्षाला बघवत नाही. आता एका भगिनीला धमकवलं जातंय, आमच्या एका विद्यार्थिनीला धमकवलं जातंय सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं. त्याला संरक्षणासाठी जर आमची NSUI या ठिकाणी उतरत असेल तर पोलिसांचं नैतिक कर्तव्य आहे, त्यांची जबाबदारी आहे की त्या भगिनीचं संरक्षण केलं पाहिजे आणि तिच्या संरक्षणासाठी उतरलेल्या NSUIचं संरक्षण केलं पाहिजे. त्या मुलींना कोणून ठेवलं त्या मुलींना. दुपारपासून त्या मुलींच्या प्रोटेक्शनसाठी NSUIचे कार्यकर्ते आले. तिला दबाव टाकून तिचा व्हिडिओ तयार केला. तिला हॉस्टेलमधून काढून टाकू म्हटलं, तिला रस्टिगेट करून म्हटलं. ही कसली दादागिरी.